शिवसेना की वरिष्ठ नेत्री और विधान परिषद की पूर्व उपसभापति नीलम गोरे ने परभणी जिले के दौरे के दौरान महिलाओं के लिए एक बड़ी और सामाजिक रूप से महत्वपूर्ण पहल की घोषणा की है। नीलम गोरे ने परभणी में महिलाओं की सभा को संबोधित किया और उसके पश्चात पत्रकारों से संवाद करते हुए इस बाबत जानकारी दी। शिवसेना नेत्री नीलम गोरे ने परभणी में घोषणा की कि राज्य की प्यारी बहनों के लिए शिवसेना गांव-गांव में मुफ्त स्वास्थ्य परीक्षण शिविर आयोजित करेगी। उन्होंने बताया कि आयरन और कैल्शियम की कमी से जूझ रही महिलाओं के लिए एनीमिया, थकान और हड्डी संबंधी समस्याओं की जांच एवं इलाज किया जाएगा। नीलम गोरे ने कहा कि यह पहल केवल राजनीतिक नहीं है, सामाजिक दायित्व का हिस्सा भी है। कार्यक्रम को प्रभावी बनाने के लिए स्थानीय स्वास्थ्य संस्थान और महिला आघाड़ी की भागीदारी सुनिश्चित की जाएगी। शिवसेनेचे मराठवाडा विभागाचे विभागीय सचिव श्री अशोक पटवर्धन तसंच नुकतीच ज्यांची परभणी लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून निवड झाली ते राजू कापसे, आता ज्यांनी प्रस्तावित केलं ते आमचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे, सूर्यवंशीताई, सर्व जिल्हा प्रमुख, आणखीन बाकीचे सगळे पदाधिकारी, माजी खासदार आणि थोडा मला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी आहे। मेळावा चालला होता। माझा दौरा मराठवाड्यामध्ये काल संभाजीनगर, जालना, आज परभणी आणि नांदेड अशा प्रकारे आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्याचा हेतू असा आहे की एकतर ठिकठिकाणी शिवसेना महिला आघाडीचं जे काम आहे त्यामध्ये पाण्याची टंचाई असेल किंवा आरोग्य शिबिरं घेणं, जेणेकरून महिलांच्या आरोग्यामध्ये आपल्याला दिसतं की रक्तामध्ये लोह कमी असणं, कॅल्शियम कमी असणं हे नेहमीचे आजार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना थकवा येणं, शरीरामध्ये कमजोरी जाणवणं, कमतरता जाणवणं, अशा बऱ्याच तक्रारी दिसून येतात आणि या संदर्भामध्ये आपले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि यांनी सांगितलेलं आहे की जिथे जिथे आपले दवाखाने आहेत, मग सार्वजनिक हॉस्पिटल्स असतील किंवा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काही ठिकाणी सुरू झालेला असेल तर त्या सर्व ठिकाणी महिलांची आरोग्यविषयक तपासणी करणं आणि ती तपासणी करून त्यांना त्याप्रमाणे मोफत सगळी जी औषधं आहेत ती 3 महिने 6 महिन्याच्या कालावधीसाठी जितके दिवस लागतील तेवढे उपलब्ध करून देणं। आणि आता समजा आपल्याकडे परभणीमध्ये 4,71,000 अर्ज आले आणि 4,52,000 मंजूर झालेले आहेत। लाभ मिळणाऱ्या महिलांची संख्या 4,52,000 आहे, 844 आणि 18,000 अर्ज नामंजूर झालेले आहेत। तर प्रत्येक लाडक्या बहिणीवरती तिच्या आसपास राहणाऱ्या 5 महिलांची जबाबदारी म्हणजे प्रवास खर्च द्यायचा नाही, फक्त प्रेरित करायचं, त्यांना सांगायचं की बाबा असं असं तुम्ही स्वतः मोफत तपासणी मिळते ती करून घ्या आणि त्याच्यासाठी शिवसेना महिला आघाडी पण प्रयत्न करणार जेणेकरून त्या महिला आरोग्य केंद्रांपर्यंत किंवा या योजनेचा त्यांनी लाभ घ्यावा। त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की आज सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या, त्यांना सगळ्यांना समजावून सांगितलेलं आहे आणि जेव्हा मी त्यांना विचारलं तुमच्यापैकी जे कार्यक्रमाला असतील की तुम्ही असं आसपासच्या 4-5 मैत्रिणींना घेऊन जाल का, त्याच्यावर त्यांची सकारात्मक भूमिका होती। उलट पक्षी विकासाच्या प्रक्रियेमध्ये या लाडक्या बहिणींनी केवळ लाभधारक म्हणून थांबू नये तर हळूहळू आरोग्य, रोजगार, बचत गट, इतर सामाजिक योजना याच्यामध्ये पुढाकार घेण्यासाठी त्यांना सक्षम बनवणं हा आमचा त्याच्यातला हेतू आहे आणि म्हणून आरोग्य शिबिराचा एक कार्यक्रम आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आणि पुरुष पदाधिकारी दोघांवरती सोपवलेली आहे आणि तशाच प्रकारे नगर, जालना आणि संभाजीनगर इथे सुद्धा प्रशासनाला पण तशाच सूचना मी दिलेल्या आहेत। विभागीय आयुक्त स्तरावरती मराठवाड्यामध्ये त्या सूचना देते आहे मी, परभणीलाही त्या पद्धतीच्या सूचना देणार आहे। त्याखेरीज आमचे गृहराज्यमंत्री आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारची एक योजना, मी पण त्याचा पूर्वी बऱ्याच वेळा उपयोग करून घेतलेला आहे आणि तो म्हणजे समाधान शिबिर आणि त्यात महसूल विभागाच्या या कार्यक्रमामध्ये उत्पन्नाचे दाखले, जमिनीचे दाखले, शाळांना किंवा कॉलेजेसना लागणारे काही कागदपत्रांच्या प्रती ऑथेंटिकेट करून घेणं लागले तर त्याच बरोबर विविध योजनांसाठी जे दाखले लागतात ते मिळवणं, याची यादी पदाधिकाऱ्यांनी करून द्यायची आहे आणि मग तिथे महसूल विभागाच्या वतीने मोफत मंडप घालून शिबिर घेतलं जातं आणि तिथेच जिथे लोक येतात लाभधारक त्यांना तिथेच त्याचे दाखले दिले जातात। अशी समाधान शिबिरं मी स्वतःही घेतलेली आहेत, पुणे जिल्ह्यात घेतली आहेत, नगरमध्ये झाली आहेत, आपल्या इथे काही झाली नसतील झाली तर त्याची सुरुवात होईल आणि जून जुलैमध्ये शाळेचे दाखले वगैरे वेगवेगळ्या
उच्च महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांना दाखले जास्त लागतात. तर या दृष्टिकोनातून हे शिबिरं सुद्धा जुलै महिन्यामध्ये घ्यायची आहेत, जून जुलैमध्ये. आणि समाधान शिबिराचा खर्च सरकार करतं, कुठल्याही पक्षाचे लोक त्याचा फायदा घेऊ शकतात, परंतु त्याच्यात पुढाकार जनतेला सेवा देण्यामध्ये शिवसेनेने घ्यावा, अशा प्रकारची सूचना दिलेली आहे. आणि योगेश कदम यांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये आम्हाला अवगत केलेलं आहे. याखेरीज आज आम्ही काही जणींकडून फॉर्म भरून घेतलेले आहेत लाडक्या बहिणींकडून, आणि त्या फॉर्ममधून त्यांना पुढे काळात काय कार्यक्रम घेतलेले आवडतील, त्यांच्याकडे आसपासच्या महिलांच्या अन्य काही समस्या आहेत याच्याबद्दलची माहिती घेतलेली, की जेणेकरून ते इतरांशी जोडून घेतील. आणि त्यासाठी आमच्या महिला आघाडीच्या महिलांनाही आम्ही जबाबदारी टाकलेली आहे या आमचा एक हेतू होता. दुसरा हेतू असा आहे की शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे तिथे त्यांच्या भागात सभासद मोहीम किती केली आहे, तर तुम्ही 17,000 सभासद ताईंनी केलेले आहेत. तर सभासद मोहिमेला सुद्धा गती देतोय. अशोकजी पटवर्धन उद्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेणार आहेत आणि शाखा प्रमुख ठिकठिकाणी नेमणं, आणि त्या शाखा प्रमुख सांगण्याबरोबरच आज मी स्वतः एक सांगितलं की जिल्हा परिषदेमध्ये गटनिहाय आणि गणनिहाय आणि महानगरपालिकेच्या वॉर्डामध्ये आपल्याला 4 कॅटेगरीमधले कार्यकर्ते पदाधिकारी नेमणं आवश्यक आहे, जेणेकरून सर्व समाजांना संधी मिळेल. SC, ST, OBC आणि सर्वसाधारण या 4ही घटकातल्या महिला आणि पुरुष पदाधिकारी आपल्या या कामात सहभागी असले पाहिजे, जेणेकरून चांगल्या उमेदवारांना त्या आरक्षणाच्या मध्ये उभं करणं सोपं होईल. आणि या दृष्टीने सुद्धा तयारी करायला सांगितलेली आहे. आणि आम्ही जे लोकसंपर्क करतोय त्याच्यामधून 2-2 हजार लोकांचे गट करून त्यांच्याबरोबर सुद्धा पाठपुरावा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 2-3 महिन्यांनी मी स्वतः येणार आहे आणि या सगळ्या बाबतीमध्ये पाठपुरावा करणार आहे. माननीय नामदार एकनाथजी शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार आम्ही दौरा करते. नांदेडमध्येही जाणार आहे आणि पुढच्या काळामध्ये इतर जिल्ह्यातही जिथे जिथे शक्य होईल तिथे मी जाणार आहे. तर इथे मी थांबते. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तर